उन्हाळ्याची थोडी जरी चाहूल लागली की घरोघरी ना असे थंडगार पदार्थ बघायला मिळतात आणि त्यामध्ये सोलकडीचा वापर मात्र नक्की केला जातो. ज्यांना कोणाला पचनाचा त्रास आहे किंवा पित्ताचा त्रास आहे अशा व्यक्तींसाठी तर सोलकढी अतिशय उपयुक्त आहे. आज आपण अगदी सोप्या पद्धतीने आणि झटपट होणारी सोलकढी बघणार आहोत. जर तुम्हाला माझ्या रेसिपी बघायला आवडत असतील तर चॅनेलला सबस्क्राईब करायला मात्र विसरू नका. चला तर मग पटकन रेसिपीला सुरुवात करूया. इथे मी एक नारळ घेतला आहे, त्याला व्यवस्थितरित्या बारीक चिरून घेतला आहे. तुम्हाला किसून घ्यायचा असेल तर तुम्ही किसूनही घेऊ शकता, पण बारीक चिरून घेतलात तरी काही हरकत नाही. आणि त्याची आपल्याला वरची साल वगैरे काही काढायची नाही आहे, फक्त आपल्याला असं बारीक चिरून घ्यायचं आहे, मग जेणेकरून तो मिक्सरमध्ये लवकर बारीक होईल. आणि इथे मी कोकम घेतला, ज्याचे मी 7 ते 8 पाकळ्या मी पाण्यामध्ये भिजत ठेवल्या होत्या. आणि इथे मी एक लसूण घेतला आहे. आपल्याला लसणाचं प्रमाण जास्त घ्यायचं नाही आहे, नाहीतर आपल्या त्या सोलकढीला लसणाची मात्र जास्त स्मेल येऊ शकतो. त्यामुळे लसणाचा वापर एकच करायचा आहे. एक अर्धा चमचा जिरं घेतलेला आहे, एक छोटासा तुकडा आल्याचा घेतला आहे, चवीपुरतं मीठ, तिखटासाठी एकच मिरची घेतली आणि गार्निशिंगसाठी कोथिंबीर घेतलेली आहे. आता जर तुमच्याकडे कोकमाचं अगळ असेल तर तुम्ही तेही वापरू शकता, नाहीतर तुम्ही असं कोकम पाण्यात भिजूनही त्याचा वापर करू शकता. आपल्याला ह्या सर्वच गोष्टी मिक्सरमध्ये बारीक करून घ्यायच्या आहेत. आता मिक्सरमध्ये मी जे काही सगळं साहित्य घेतलेलं ते सगळं बारीक करून घ्यायचं आहे. आणि बारीक करत असतानाच मी थंड पाण्याचा वापर केलेला आहे, साध्या पाण्याचा नाही, नाहीतर आपल्याला वेगळं अजून काही थंड पाणी त्यात वापरण्याची गरज लागत नाही. मिक्सरमध्ये बारीक करून झालं की तुम्हाला हवं तर चाळणीने पण तुम्ही गाळू शकता, पण मी इथे वस्त्रगाळ केलेला आहे, जेणेकरून काय होतं, जो काही गाळ आहे ना तो सोलकढीमध्ये येत नाही. त्यामुळे वस्त्रगाळ मी नेहमीच सोलकढी करत असताना करत असते. कारण गाळणीने गाळत असताना ना खोबऱ्याचे काही तुकडे आहेत तेही आपल्या सोलकढीमध्ये येऊ शकतात. त्यामुळे वस्त्रगाळ केला की व्यवस्थितरित्या त्याचा चोथा आपल्या त्या सोलकढीमध्ये जात नाही. आता आपल्याला जितकं आपल्याला त्यातून पाणी काढता येईल तितकं आपल्याला ते काढून घ्यायचं आहे. आता एकदा मिक्सर करून झालेलं आहे, मी पुन्हा त्याच्यामध्ये पाणी ॲड केलेलं आहे आणि पुन्हा ते गाळून घेतलं आहे. असं एकदा किंवा दोनदा आपल्याला करून घ्यायचं आहे, जेणेकरून खोबऱ्यामध्ये जे काही उरलेलं दूध आहे तेही व्यवस्थितरित्या निघून येतं. आता तुम्ही बघू शकता मी आता हे असं दोनदा करून घेतलेलं आहे. आता ह्यातही आपल्याला व्यवस्थितरित्या गाळून घ्यायचं आहे. ह्या सर्वच गोष्टी करून झाल्यानंतर सर्वात शेवटी आपल्याला त्यात कोकम ॲड करायचं आहे. आता काही जण आधी मिक्सरमध्येच कोकम ॲड करतात, तुम्ही तसंही करू शकता, जेणेकरून आपलं कामही झटपट होतं. पण त्याच्यामुळे काय होतं, कोकमाचा जो रंग आहे ना तो व्यवस्थितरित्या त्याला येत नाही. म्हणून सर्वात शेवटी आपल्याला कोकमाचा त्यात रस ॲड करायचा आहे. आणि सर्वात शेवटी आपल्याला कोथिंबीरने गार्निशिंग करायचं आहे. तयार झाली आपली उन्हाळ्यामध्ये थंडगार, शरीराला उपयुक्त अशी आरोग्यदायी सोलकढी. कशी वाटली ही रेसिपी मला कमेंट बॉक्समध्ये नक्की सांगा. रेसिपीबद्दल काही प्रश्न असतील तेही मला कमेंटमध्ये नक्की विचारा. चॅनलवर जर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करायला मात्र विसरू नका आणि बाजूच्या बेल आयकॉनलाही नक्की क्लिक करा. ही रेसिपी आपल्या मित्रमंडळींसोबत नक्की शेअर करा. पुन्हा भेटूयात अशाच नवनवीन आणि चमचमीत रेसिपीसोबत. धन्यवाद.